नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण नांदेड जीएमसी भरती 2025 यांचे पेपर सुरू आहेत. आज आपल्याला या ठिकाणी शेवटचा पेपर पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, या प्रकारचेच प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे. पाहूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला विचारले होते. त्यापूर्वी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. प्रश्न पहा पहिला, सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय ए, राम शिंदे हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न असणार आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरणावरचा प्रश्न आहे. प्रश्न पहा, सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. म्हणजे या पर्यायापैकी सामान्य नाम असलेला शब्द आपल्याला ओळखायचा होता. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय सी, वही हे सामान्य नाम या पर्यायापैकी असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 पहा काय दिलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 324 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? आता पहा, भारतीय घटनेतील कलम जे 324 आहे हे कोणत्या विषयाशी संबंधित आहे असा प्रश्न केला होता. मित्रांनो, आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी, निवडणूक आयोगाच्या अधिकारांशी संबंधित, म्हणजे या विषयाशी संबंधित असणार आहे. ठीक आहे, पहा स्पष्टीकरणामध्ये आपल्याला या ठिकाणी डाऊट क्लिअर करायचा आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकारांशी म्हणजेच संसद, राज्य विधानमंडळे आणि राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे संचालन, देखरेख आणि नियंत्रण करण्याचे अधिकार देतो. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24 पहा काय दिलेला आहे. 200 रुपयांना ही छत्री आहे. मग आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे अधोरेखित केलेला जो शब्द आहे मित्रांनो, ते कोणत्या विभक्तीचा शब्द आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. मग पहा, या ठिकाणी आपल्याला रुपयांना अधोरेखित केलेला आहे. मग रुपये हे मूळ शब्द असणार आहे आणि त्यांना प्रत्यय लागलेला आहे ना. कोणता प्रत्यय लागलेला आहे? मूळ शब्दांना ना प्रत्यय लागलेला आहे. मग हे शब्द कोणत्या विभक्तीचा असणार आहे? मग तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, चतुर्थी. ओके, सर्वांना माहिती असेल कोणते प्रत्यय लागतात चतुर्थी विभक्तीमध्ये. तर मित्रांनो, स, त्याच्यानंतर ला, त्याच्यानंतर ना आणि त्याच्यानंतर ती. ओके, हे जे ना प्रत्यय आहे हे आपल्याला या ठिकाणी या मूळ शब्दाला लागलेला दिसत आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल चतुर्थी. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न होता. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला पुढचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न क्रमांक 5. ठीक आहे, पहा काय दिलेला आहे. मुझफ्फरपूर बॉम्ब ब्लास्ट कोणत्या वर्षी झाला? मुझफ्फरपूरचा बॉम्ब ब्लास्ट कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न केला होता. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी, 1908. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, मुझफ्फरपूर बॉम्बस्फोट 30 एप्रिल 1908 रोजी झाला होता. ओके, लक्षात ठेवा, 30 एप्रिल 1908. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 पहा काय दिलेला आहे. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागेल. अधोरेखित सर्वनामांचा प्रकार ओळखा. आता अधोरेखित या ठिकाणी आपण या शब्दाला केलेला आहे. मग याच सर्वनामाचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. मित्रांनो, काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय डी, आत्मवाचक. ओके, लक्षात ठेवा, आपण, स्वतः, नीच हे जर तुम्हाला वाक्यामध्ये दिसत असेल तर आत्मवाचक सर्वनामांचा प्रकार असणार आहे. काय तर आपण, त्याच्यानंतर स्वतः आणि त्याच्यानंतर मित्रांनो नीज. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे आत्मवाचक सर्वनामांचे प्रकार आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 7 पहा काय दिलेला आहे. मिहान म्हणजे MIHAN प्रोजेक्ट कुठे सुरू करण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, नागपूर. लक्षात ठेवा, करंट अफेअर्सवरचा प्रश्न आहे.
पहा या ठिकाणी आपल्याला स्पष्टीकरणामध्ये डिटेल या ठिकाणी माहिती मिळत आहे. मल्टी मॉडल इंटरनॅशनल हब एअरपोर्ट अँड नागपूर अर्थात मिहान म्हणजेच MIHAN यालाच आपण मल्टी मॉडल यमला मल्टी मॉडल म्हणणार, आयला इंटरनॅशनल, एचला हब, एला एअरपोर्ट आणि अँड यन म्हणजे नागपूर. लक्षात ठेवा हे शॉर्ट फॉर्म आहे. तर मित्रांनो 22 फेब्रुवारी 2009 रोजी मिहान इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या संयुक्त कंपनी या ठिकाणी स्थापली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. पहा काय दिलेला आहे. मी बालपणी लवकर उठत असे या वाक्याचा काळ ओळखायचा आपल्याला. मी बालपणी लवकर उठत असे, तर हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्यायी रीतिभूतकाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 9. DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती कोणी तयार केली आहे? मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्यायी वॉटसन अँड क्रिक यांनी DNA रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली आहे. ठीक आहे. पहा स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करायचं आहे. DNA रेणूची दुहेरी हेलिक्स रचना जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक यांनी 1953 मध्ये शोधली होती. त्यांनी एक्स-रे विविक्षणाच्या आधारे ही रचना मांडली होती. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. पहा विचार कर वा ना कर, घडायचे ते घडणारच. विचार कर वा ना कर, घडायचे ते घडणारच. तर या ठिकाणी जो अधोरेखित केलेला शब्द आहे ते कोणत्या प्रकारचा आहे असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. तर आता या ठिकाणी वा या शब्दाच्या खाली बघा अंडरलाईन दिलेली आहे, म्हणजे अधोरेखित केलेला आहे. तर हे कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर मित्रांनो आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी विकल्प बोधक. ओके. लक्षात ठेवा विकल्प बोधक आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही आपले टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची फ्री PDF त्या ठिकाणी आपण देत असतो मित्रांनो. ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करायचं आहे. याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच दिलेली आहे. ठीक आहे. चला प्रश्न पाहूया काय दिलेला आहे. नागपूरमधील पिली नदी ही कोणत्या मोठ्या नदीची उपनदी आहे? आता पहा नागपूरमधील विचारलेलं आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय सी कन्हान. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. पहा काय दिलेला आहे. भावे प्रयोग असलेले वाक्य ओळखा. ठीक आहे. 4 ऑप्शन दिलेले आहे, त्यापैकी आपल्याला भावे प्रयोग असलेला वाक्य ओळखायचं आहे. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? मग पर्याय बी ताईने बाळाला थोपटले. ठीक आहे. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13. पहा भारतीय राज्यभाषा कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या आहेत? भारतीय जी राज्यभाषा आहे ती कोणत्या अनुसूचीमध्ये नमूद केलेली आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी 8व्या अनुसूचीमध्ये भारतीय राज्यभाषा हे नमूद केलेल्या आहेत. ओके. स्पष्टीकरणामध्ये पहा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये एकूण 22 भाषांचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न क्रमांक 14 पहा महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे पहा. दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. काय आहे? दीपकला जांभळाची खूप झाडे दिसली. हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे मित्रांनो? तर पर्याय सी केवल वाक्य आहे. ठीक आहे. कोणत्या प्रकारचं आहे? केवल वाक्य आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. पहा काय दिलेला आहे. मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मुघल साम्राज्याची स्थापना इसवी सन 1526 या वर्षी झाली. लक्षात ठेवा. पहा महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर करणार आहोत. पहा मुघल वंशाची स्थापना बाबरने केली.
1526 मध्ये त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीला हरवून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. पहा, महत्त्वाची पॉईंट आहे. मुघल वंशाची स्थापना कोणी केली? बाबरने केली. कोणत्या वर्षी? 1526 मध्ये त्याने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव केला. त्यानंतर त्या मुघल साम्राज्याची स्थापना केली. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 16 पहा. भाजी भाकरी हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? भाजी भाकरी हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे मित्रांनो? तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय सी, समाहार द्वंद्व समास. ओके, भाजी भाकरी हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 17 पहा. 2025 सालच्या पद्मविभूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय ए, श्रीमती शारदा सिन्हा यांना 2025 सालचा पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ओके, पहा, त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 पहा, काय दिलेला आहे? मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. पहा, वाक्य दिलेलं आहे मेघासम तो श्याम सावळा. हे कोणत्या वाक्यातील अलंकार आहे? तर मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, उपमा अलंकाराचं आहे. काय आहे? तर वाक्य आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्याला 19 नंबरचा प्रश्न पाहायचा आहे. प्रश्न पहा, काय दिलेला आहे? 2024 विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील महिला एकेरी विजेती कोण आहे? 2024ची जी विम्बल्डन टेनिस स्पर्धा आहे, महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावले? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय डी, बार्बोरा क्रेचिकोवा. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहूया. पहा, बार्बोरा क्रेचिकोवाने अंतिम फेरीत जास्मिन पाओलिनाचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव करून 2024 विम्बल्डन चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरी टेनिस विजेतेपद पटकावले. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 पहा, काय दिलेला आहे? घरी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? घरी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, गुजराती. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 21 नंबरचा प्रश्न पहा, काय दिलेला आहे? महाराष्ट्रातील कोणती नदी संपूर्णपणे राज्याच्या सीमा आत वाहते आणि कोणत्याही दुसऱ्या राज्यात प्रवेश करत नाही? कोणती नदी आहे ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आत वाहते? तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग? पर्याय बी, वैनगंगा. ओके, ही नदी महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आतच वाहते. स्पष्टीकरणामध्ये पहा, महाराष्ट्रामध्ये वैनगंगा नदी संपूर्णपणे राज्याच्या सीमेच्या आत वाहते आणि कोणत्याही दुसऱ्या राज्यात ती प्रवेश करीत नाही. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. 22 नंबरचा प्रश्न पहा, शुद्ध लेखनदृष्ट्या खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. काय आहे मग या प्रश्नाचं उत्तर? पर्याय सी, आशीर्वाद. ठीक आहे, हे शुद्ध लेखनदृष्ट्या शुद्ध शब्द आहे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23 पहा, उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे? उंटावरचा शहाणा या म्हणीचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर पर्याय ए, मूर्खासारखा सल्ला देणारा, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न पहा, बरोबर अर्थ सांगा. आपल्याला अर्थ सांगायचा आहे केसाने गळा कापणे. या वाक्याचं आपल्याला अर्थ सांगायचा आहे केसाने गळा कापणे. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय बी, गोड बोलून एखाद्याचा सर्वनाश करणे, हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पहा, पुन्हा एक प्रश्न शिल्लक आहे. सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. सम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल मग? पर्याय ए, विषम असणार आहे. ओके, समचा विषम. ठीक आहे, लक्षात ठेवा. पहा, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच पद्धतीने आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला दररोज व्हिडिओज पाहायला मिळत आहेत. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा.
ओके. आपल्या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासेसची PDF त्या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ओके. व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन व्हायचं आहे. त्याची पण लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.